हॅलो स्टुडंट्स, तर ही आहे लेक्चर नंबर 10 न्यूक्लिअर फिजिक्सच्या सिरीजचं. लास्ट लेक्चरमध्ये आपण सेमी इम्पेरिकल मास फॉर्म्युला जो होता तो कंप्लीट केलेला आहे. सेमी इम्पेरिकल मास फॉर्म्युलावर बेस्ड प्रिव्हियस इयर्समध्ये सेट असो, नीट असो, गेट असो, जेएस, TIFR असो, तर या एक्झाममध्ये आलेले क्वेश्चन्स. आता मी या सर्व एक्झामचे क्वेश्चन्स काय घेतोय याचं मी तुम्हाला या लेक्चर्समध्ये एक प्रॉपर एक्सप्लेनेशन दाखवतो. तर बघा, हा जो क्वेश्चन्स आहे गेट 2015, हा जो आहे हा क्वेश्चन्स आलेला आहे गेट 2015. व्हेरीफाय करून बघायचं तुम्ही गेटच्या ऑफिशियल वेबसाईटवरून पेपर डाउनलोड करून की गेट 2015च्या एक्झाममध्ये पेपर क्वेश्चन आलेला आहे की नाही. ओके, बघा यामध्ये काय दिलं आहे, द सेमी इम्पेरिकल मास फॉर्म्युला फॉर बाइंडिंग एनर्जी ऑफ द न्यूक्लियस कंटेन अ सरफेस करेक्शन टर्म. येस, आपल्याला माहिती आहे काय असते, एक सरफेस एनर्जी असते ES. सेमी इम्पेरिकल मास फॉर्म्युलामध्ये सरफेस एनर्जी असते टर्म्स ES. यामध्ये काय विचारलेलं आहे की धीस टर्म्स इज डिपेंड्स अपॉन मास नंबर A ऑफ द न्यूक्लियस ॲज. तर ही सरफेस एनर्जी टर्म्स न्यूक्लियसच्या मास नंबरसोबत कशा पद्धतीने डिपेंड्स आहे ते विचारलेले आहे. बघा आपल्याला माहिती सरफेस एनर्जी टर्म्स ही डायरेक्टली प्रोपोर्शनल होते सरफेस एरियाला. सरफेस एनर्जी टर्म्स जी होती ती सरफेस एरियाला डायरेक्टली प्रोपोर्शनल होती. म्हणजेच ES इज प्रोपोर्शनल टू 4 πr². आणि आपल्याला माहिती होतं रेडियस ऑफ न्यूक्लियस काय होते, R इज इक्वल टू R0 A रेज टू दी पॉवर 1/3. R इज इक्वल टू R0 A रेज टू दी पॉवर 1/3. ही जर यामध्ये पुटअप केली ही जी सरफेस एनर्जी टर्म्स होती ES is directly proportional to 4 pi into R0 A raised to the power 1/3 चा स्क्वेअर. म्हणजेच सरफेस एनर्जी ES is proportional to A raised to the power 2/3. सरफेस एनर्जी टर्म इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A raised to the power 2/3. सो गिवन क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय आहे, तर गिवन क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन C. गेट 2015 मधला क्वेश्चन आहे आणि तुम्हाला हा ॲज इट इज क्वेश्चन्स मी सेटमध्ये विचारलेला दाखवतो. ॲज इट इज क्वेश्चन सेटमध्ये विचारलेला हेही दाखवतो. म्हणून मी गेटचे आणि नेटचे क्वेश्चन्स का डिस्कस करतोय याचं तुम्हाला इम्पॉर्टन्स तिथून कळाला असेल. ओके, बघा व्यवस्थित 2 स्टेपचं उत्तर होतं, गेटचा हा क्वेश्चन होता. त्यानंतर नेक्स्ट हा क्वेश्चन आहे बघा, इथे दिलेलं आहे गेट 2002. काय दिलेलं आहे, द असिमेट्री टर्म इन द वेथसेकर सेमी इम्पेरिकल मास फॉर्म्युला इज बिकॉज ऑफ. आता आपल्याला माहिती आहे की असिमेट्री टर्म्स होती म्हणजे ES ही काय होती, असिमेट्रिक एनर्जी करेक्शन जे होतं ते सेमी इम्पेरिकल मास फॉर्म्युल्यामध्ये ऑकर होत होतं. ओके, आपण बघितलं असिमेट्रिक टर्म होतं. तर असिमेट्रिक एनर्जी करेक्शन किंवा असिमेट्रिक एनर्जी टर्म सेमी इम्पेरिकल मास फॉर्म्युल्यामध्ये का राईज होत होती, तर बघा आपण बघितलं की हा जो न्यूक्लियस आहे, ओके, ह्या न्यूक्लियसमध्ये काय असतात, हे न्यूक्लियॉन्स आहेत. काही न्यूक्लियॉन्स यामधले हे न्यूट्रॉन्स आणि काही न्यूक्लियॉन्स आहेत त्यामधले प्रोटॉन्स. या दोन्हीला कंबाईनली आपण म्हटलं होतं न्यूक्लियॉन्स. न्यूक्लियसच्या आतमध्ये असणारे काय न्यूक्लियॉन्स. तर आपण बघितलं होतं की न्यूक्लियसच्या आतमध्ये असणारी नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आणि नंबर ऑफ प्रोटॉन्स यांची संख्या कशी आहे, अनइक्वल. नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आणि नंबर ऑफ प्रोटॉनची संख्या अनइक्वल आहे. म्हणजे त्यामध्ये काय होत होतं, N-Z हा डिफरन्स क्रिएट होत होता, N-Z डिफरन्स. या N-Z डिफरन्समुळेच काय होत होती, ही असिमेट्रिक एनर्जी टर्म जी होती ती अराईज होत होती. म्हणजे E असिमेट्रिक ही डायरेक्टली प्रोपोर्शन होते N-Z² अपॉन A. N-Z² अपॉन A याला काय होते, असिमेट्रिक एनर्जी टर्म्स ऑकर होत होती. म्हणजेच काय आपण काय सांगू शकतो की डायरेक्टली ही जी असिमेट्रिक एनर्जी करेक्शन टर्म्स आहे कशामध्ये, वेथसेकर सेमी इम्पेरिकल मास फॉर्म्युल्यामध्ये, ही असिमेट्रिक एनर्जी करेक्शन टर्म्स कशामुळे ऑकर होत होती, तर ती ऑकर होत होती अनइक्वॅलिटी ऑफ नंबर ऑफ न्यूट्रॉन्स अँड नंबर ऑफ प्रोटॉन्स इनसाइड द न्यूक्लियस. म्हणजेच काय, तर या गिवन क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय येईल मग ऑप्शन C, अनइक्वल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इनसाइड द न्यूक्लियस. त्याच्यामुळे काय होत होती, तर असिमेट्रिक एनर्जी टर्म्स अराईज होत होती इन वेथसेकर सेमी इम्पेरिकल मास फॉर्म्युला. वेथसेकर सेमी इम्पेरिकल मास फॉर्म्युला. बघा लास्ट लेक्चरमध्ये आपलं वेथसेकरचं स्पेलिंग चुकलं होतं, यामधून काय करून घ्यायचं ते करेक्ट करून घ्यायचं. हा क्वेश्चन आहे गेट 2002 मध्ये. आता सिमिलरली हा सुद्धा क्वेश्चन मी तुम्हाला ॲज इट इज महाराष्ट्र सेटमध्ये आलेला दाखवतो. ठीक आहे, हा गेट 2002 मधला क्वेश्चन आहे. त्यानंतर हा बघा, हा गेट 2005 मध्ये विचारलेला क्वेश्चन्स काय आहे, त्यामध्ये विचारलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन गिव्स टोटल बाइंडिंग एनर्जी ऑफ न्यूक्लियॉन्स. त्यामध्ये E1, E2, E3, E4 काही करेक्शन्स आहेत, जे सर्व करेक्शन्स आहेत पॉझिटिव्ह. सर्व करेक्शन्स काय आहेत पॉझिटिव्ह. बघा आपण सेमी इम्पेरिकल मास फॉर्म्युला डिराईव्ह केला, त्यामध्ये सगळ्यात पहिली एक टर्म्स होती व्हॉल्यूम एनर्जी. ती व्हॉल्यूम एनर्जी टर्म जर तुम्हाला आठवत असेल तर ती काय होती, डायरेक्टली प्रोपोर्शन होते A ला. येस, सरफेस एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल होते A रेज टू दी पॉवर 2/3 ला. येस, कुलम्स एनर्जी जी होती, कुलम्स इंटरॅक्शन एनर्जी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल होते Z-1 अपॉन A रेज टू दी पॉवर 1/3. Z-1 अपॉन A रेज टू दी पॉवर 1/3. त्यानंतर कोणती होती, असिमेट्रिक एनर्जी A. असिमेट्रिक ही डायरेक्टली प्रोपोर्शनल होते A मायनस 2Z² अपॉन A. येस, आणि त्यानंतरची होती पेरिंग एनर्जी, ही प्रोपोर्शन होते डेल्टाला.
पेरिंग एनर्जी प्रोपोर्शनल होती डेल्टा. आता त्यामध्ये जर तुम्हाला केअरफुली आठवत असेल तर फक्त ही जी टर्म्स होती व्हॉल्यूम एनर्जी, ही व्हॉल्यूम एनर्जी टर्म काय होती, फक्त पॉझिटिव्ह. व्हॉल्यूम एनर्जी टर्म पॉझिटिव्ह होती, बाकी सर्व टर्म्स कशा होत्या या निगेटिव्ह. बाकीच्या सर्व टर्म्स कशा होत्या या निगेटिव्ह होत्या. बाकीच्या सर्व टर्म्स कशा होत्या निगेटिव्ह. मग या सर्व टर्म निगेटिव्ह जर पुटअप केलं तर आपल्याला जे बाइंडिंग एनर्जीचं एक्सप्रेशन ऑप्टेन झालं होतं ते बाइंडिंग एनर्जी एक्सप्रेशन काय होतं, बाइंडिंग एनर्जी B इज इक्वल टू AB इंटू A मायनस A सरफेस एनर्जी इंटू A रेस टू दी पॉवर 2/3 मायनस A कुलम एनर्जी टर्म्स Z मायनस 1 अपॉन A रेस टू दी पॉवर 1/3 मायनस A असिमेट्रिक A मायनस 2Z² अपॉन A आणि लास्टची टर्म्स होती डेल्टा. मग हा काय मिळाला होता आपल्याला तिथे बाइंडिंग एनर्जीचा करेक्ट फॉर्म्युला. आणि ऑप्शन्समध्ये जर केअरफुली ऑब्झर्व केलं आपण तर आपल्याला दिसतंय की ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर ए काय करते, आपल्या गिवन करेक्ट रिझल्ट सोबत मॅचअप करते. ऑप्शन हे बघा A1 A असिमेट्रिक 2/3 Z मायनस 1/3 आणि म्हणजे सो कोणतं करेक्ट आन्सर कोणता आहे या गिवन क्वेश्चनसाठी, तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. हा सुद्धा गेट 2005 मध्ये आलेला क्वेश्चन, सेम क्वेश्चन तुम्हाला सेटमध्ये दिलेला मी पुढे दाखवतो. ओके, त्यानंतर हा बघा गेट 2011 मधला क्वेश्चन आहे. काय विचारले, द सेमी एम्पिरिकल मास फॉर्म्युला फॉर बाइंडिंग एनर्जी ऑफ न्यूक्लियन्स कंटेन सरफेस करेक्शन टर्म्स. सरफेस करेक्शन टर्म्स कंटेन करते. दिस टर्म्स डिपेंड्स ऑन द मास नंबर ए ऑफ द न्यूक्लियस ॲज. आता मास करेक्शनची जी टर्म्स आहे किंवा सरफेस एनर्जी करेक्शनची जी टर्म्स आहे तर ती न्यूक्लियसच्या मास नंबरवर कशा प्रकारे डिपेंड करते ते आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा आपल्याला माहिती आहे काय की सरफेस एनर्जी जी आहे ES ही सरफेस एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल असते सरफेस एरियाला. हा क्वेश्चन 2011 गेटमधला आहे आणि सेम क्वेश्चन 2015च्या गेट एक्झाममध्ये रिपीट झालेला आहे. सरफेस एरिया काय होता, सरफेस एरिया आपला डायरेक्टली प्रोपोर्शनल होता R² आणि R² हा डायरेक्टली प्रोपोर्शनल होता E ची पॉवर 1/3 आणि त्याचा A² म्हणजे सरफेस एनर्जी करेक्शन ही डायरेक्टली प्रोपोर्शन मिळाली होती तुम्हाला A रेस टू दी पॉवर 2/3. सरफेस एनर्जी कशी होती, डायरेक्टली प्रोपोर्शन होते A रेस टू दी पॉवर 2/3. म्हणजे या गिवन क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय आहे, त्या गिवन क्वेश्चनचा करेक्ट आन्सर मिळतं मग ऑप्शन सी. असा सेम क्वेश्चन आपण मागे सॉल्व्ह केलाय म्हणून मी याला काय केलं एकदम शॉर्टमध्ये एक्सप्लेन केले. ओके, नेक्स्ट हा क्वेश्चन आहे TIFR 2015. यामध्ये विचारलेलं आहे की in semi empirical mass formula volume V, surface S, coulomb C and pairing P, contributions to the binding energy of the nucleus X, A, Z varies with mass number A as. तर बघा आपल्याला माहिती आहे व्हॉल्यूम एनर्जी जी आहे ती व्हॉल्यूम एनर्जी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल होते एला. S सरफेस एनर्जी होती S ही डायरेक्टली प्रोपोर्शनल होते A रेस टू दी पॉवर 2/3. कुलम्स इंटरॅक्शन एनर्जी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल होते A रेस टू दी पॉवर 1/3 A रेस टू दी पॉवर. कुलम एनर्जी जी होती ती कुलम एनर्जी 1/A रेस टू दी पॉवर 1/3 ला प्रोपोर्शनल होती. कुलम एनर्जी जी होती ती होती 1/A रेस टू दी पॉवर 1/3 आणि पेरिंग एनर्जी जी होती ती प्रोपोर्शनल होती 1/A रेस टू दी पॉवर 3/4. म्हणजेच काय यावरून आपल्याला दिसते की व्हॉल्यूम एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A, सरफेस एनर्जी इज प्रोपोर्शनल टू A रेस टू दी पॉवर 2/3, कुलम एनर्जी इज प्रोपोर्शनल टू A रेस टू दी पॉवर -1/3 आणि पेरिंग एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A रेस टू दी पॉवर -3/4. मग ह्या काय तर आपल्या गिवन करेक्ट आन्सरचा करेक्ट सिक्वेन्स आहे. तर आपण मॅचअप करू बघा कोणत्या कोणत्यामध्ये अशा करेक्ट आन्सर दिसते बघा. V इज प्रोपोर्शनल टू A तिन्हीमध्ये दिलेले म्हणजे ऑप्शन डी तर याचा असू शकत नाही. ऑप्शन डी आपण इथेच नोट केलं. ठीक आहे, त्यानंतर व्हॉल्यूम एनर्जी इज प्रोपोर्शनल टू A, यस. सरफेस एनर्जी इज प्रोपोर्शनल टू 2/3, यस. कुलम एनर्जी प्रोपोर्शनल टू -1/3, यस. आणि पेरिंग एनर्जी प्रोपोर्शनल टू -4/3. सो गिवन क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय ए. गिवन क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय ए. हा TIFR 2015च्या एक्झाममध्ये आलेला हा क्वेश्चन आहे. ओके, त्यानंतर नेक्स्टमध्ये काय विचारलेलं हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन आहे तुमचा गेट 2000 मध्ये विचारला. हा जो क्वेश्चन आहे हा आहे गेट 2000. हा गेट 2000च्या एक्झाममध्ये आणि IIT JAM एक्झाममध्ये सुद्धा आलेला हा क्वेश्चन आहे. बघा यामध्ये काय दिले, अ न्यूक्लियस मे बी मॉड्युलेटेड ॲज अ लिक्विड ड्रॉप ऑफ लिक्विड. म्हणजेच काय लिक्विड ड्रॉप मॉडेलच्या अकॉर्डिंग कन्स्टिट्युटिंग्स ऑफ न्यूक्लियन्स ज्यामध्ये असतात प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन. इन दिस मॉडेल द डॉमिनंट कंट्रीब्युशन टू द न्यूक्लियर बाइंडिंग एनर्जी इज फ्रॉम व्हॉल्यूम, ओके, विच इज प्रोपोर्शनल टू A. बरोबर आहे, द टोटल नंबर ऑफ न्यूक्लियन्स. ए म्हणजेच काय टोटल नंबर ऑफ न्यूक्लियन्स. ओके, करेक्ट आहे.
देन द टू इम्पॉर्टंट सब डॉमिनंट कंट्रीब्युशन फ्रॉम द सरफेस टेन्शन म्हणजे सरफेस एनर्जी करेक्शन आणि कुलम रिपल्शन ऑफ द प्रोटॉन्स आर रिस्पेक्टिव्हली प्रोपोर्शनल टू. म्हणजे यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की लिक्विड ड्रॉप मॉडेलच्या अकॉर्डिंग व्हॉल्यूम एनर्जी जी आहे EV ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे A, जे की आपल्याला माहिती आहे. तर यामध्ये त्यांनी विचारलेलं आहे की जे दुसरं मेजर कॉन्ट्रीब्युशन आहे म्हणजे सरफेस एनर्जीचं आणि कुलम एनर्जीचं हे कॉन्ट्रीब्युशन एच्या पॉवर्सला कशा पद्धतीने प्रपोर्शन आहे. एच्या पॉवर्सला कशा पद्धतीने प्रपोर्शन आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. हे काय केलेलं आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा आपल्याला माहिती आहे सरफेस एनर्जी डायरेक्टली प्रपोर्शन होते सरफेस एरिया म्हणजे 4πr²ला. तोच मिळाला होता आपल्याला 4π × R0 A⁻⁴ तो मिळाला होता आपल्याला A⁻²3 तो मिळाला होता आपल्याला E⁻²3. मग बघा E⁻²3 वाला C आणि D ऑप्शन तर इथेच निग्लेक्ट झाली म्हणजे C आणि D ऑप्शनचा या गिवन क्वेश्चनचे करेक्ट आन्सर असू शकत नाही. कुलम एनर्जी आपल्याला माहिती कुलम एनर्जी टर्म्स काय होती तर Z-1 अपॉन A⁻⁴. मग यालाच तुम्ही मोर अप्रॉक्सिमेटली काय लिहू शकतात तर Z² - Z अपॉन A⁻⁴ म्हणजे मोर डॉमिनंट टर्म काय मिळेल मग यामधली मोर डॉमिनंट टर्म मिळेल तुम्हाला Z² अपॉन A⁻⁴ Z² अपॉन A⁻⁴. या गिवन क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय मिळेल मग या गिवन क्वेश्चनचं करेक्ट आन्सर मिळेल ऑप्शन B. ऑप्शन D आणि ऑप्शन C तर इथेच निग्लेक्ट झाली कारण सरफेस एनर्जीचं करेक्शन A⁻⁴ आणि 1/3 प्रपोर्शन नाहीच आहे. सो या गिवन क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय झालं मग या गिवन क्वेश्चनचं करेक्ट आन्सर झालं ऑप्शन B, जो की गेट 2000च्या एक्झाममध्ये विचारलेला क्वेश्चन होता. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. आता हा बघा हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन आहे सेट 2020. हा जो आहे हा सेट 2020च्या एक्झाम मधला क्वेश्चन आहे. यामध्ये दिलेले अकॉर्डिंग टू लिक्विड ड्रॉप मॉडेल द अकॉरन्स ऑफ फिशन इज ड्यू टू द कॉम्पिटिशन बिटवीन. तर न्यूक्लियर्समध्ये जे काही न्यूक्लियर फिशन होतं म्हणजे ब्रेकिंग ऑफ न्यूक्लियन्स ते कशामुळे अकर होतं सरफेस एनर्जी टर्म्स, सिमेट्री एनर्जी टर्म्स, सरफेस एनर्जी टर्म्स अँड कुलम एनर्जी टर्म, व्हॉल्यूम एनर्जी टर्म अँड सरफेस एनर्जी टर्म, व्हॉल्यूम एनर्जी टर्म अँड कुलम एनर्जी टर्म. तर बघा आपल्याला माहिती आहे की व्हॉल्यूम जो आहे तो व्हॉल्यूम एनर्जी पॉझिटिव्ह म्हणजे सरफेस एनर्जीला रिड्यूस करते का नाही. सो व्हॉल्यूम एनर्जी असणारे हे जे C आणि D ऑप्शन्स आहे हे ऑप्शन्स इथेच निग्लेक्ट झाले. बघा सरफेस एनर्जी आणि कुलम एनर्जी ह्या ज्या दोन टर्म्स आहेत ह्या दोन टर्म्स काय करतात तर बाइंडिंग एनर्जी ऑफ न्यूक्लियसला डिक्रीज करण्याचं काम करतात आणि मोस्ट डॉमिनंट आहे सरफेस एनर्जी टर्म्स आणि कुलम एनर्जी टर्म्स ज्या आहेत ह्या काय करतात तर न्यूक्लियसच्या बाइंडिंग एनर्जीला डिक्रीज करण्याचं काम करतात आणि दोन्ही ह्या ज्या आहेत ह्या रिमेनिंग असिमेट्रिक एनर्जी आणि पेरिंग एनर्जीपेक्षा मोर डॉमिनंट टर्म्स आहे. सो न्यूक्लियर फिशन जी प्रोसेस आहे ही न्यूक्लियस फिशनची जी प्रोसेस आहे म्हणजे ब्रेकिंग ऑफ न्यूक्लियस ही प्रोसेस आहे. याच्यासाठी डॉमिनंट असणारे टर्म्स कोणते असेल मग तर सरफेस एनर्जी टर्म्स आणि कुलम एनर्जी टर्म जी सरफेस एनर्जी सुद्धा बाइंडिंग एनर्जी रिड्यूस करण्याचं काम करते कारण सरफेस एनर्जी टर्म्स पुन्हा आपण बघितलं की निगेटिव्ह होते आणि कुलम एनर्जी टर्म पण काय होती निगेटिव्ह होते ॲज कम्पेअर टू सिमेट्री एनर्जी टर्म. कारण सिमेट्रिक जी टर्म आहे ती सिमेट्रिक टर्म ही N-Z रेशोवर डिपेंड करते. N-Z जर Z रेशो जर मोठा असेल तर असिमेट्रिक टर्म किंवा सिमेट्रिक टर्म मोठी असेल, N-Z रेशो जर लहान असेल तर सिमेट्रिक टर्म लहान असेल. पण कुलम एनर्जी काय असेल आणि सरफेस एनर्जी आणि कुलम एनर्जी काय असते डॉमिनंट असतील. सो न्यूक्लियर फिशन रिॲक्शन जी आहे किंवा लिक्विड ड्रॉप मॉडेलच्या अकॉर्डिंग फिशन रिॲक्शन जी आहे कशामुळे टेक्स प्लेस होईल तर कॉम्पिटिशन बिटवीन सरफेस एनर्जी टर्म्स अँड कुलम एनर्जी टर्म. हा सेट 2020 मधला क्वेश्चन होता. याला व्यवस्थित पॉज करून नोट करून घ्यायचा आहे. त्यानंतर हा बघा हा तुम्हाला सांगितलं होतं की नाही हा क्वेश्चन गेट 2015 मध्ये आलेला होता, गेट 2011 मध्ये आलेला होता. हा क्वेश्चन आहे सेट 2017चा, सॉरी सेट 2017 आणि हा क्वेश्चन आहे सेट 2019च्या सेट एक्झाममध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. त्यामध्ये काय विचारलेलं आहे की अकॉर्डिंग टू लिक्विड ड्रॉप मॉडेल द सरफेस एनर्जी पार्ट इज प्रपोर्शनल टू. आता आपण 2 वेळा क्वेश्चन ऑलरेडी डिस्कस केला आहे तरी एकदा परत सांगतो की सरफेस एनर्जी जी होती ती सरफेस एनर्जी ही डायरेक्टली प्रपोर्शन होती सरफेस एरियाला. सरफेस एरिया हा होता 4πr², याचीच व्हॅल्यू होती 4πr0 × E⁻⁴ याचा स्क्वेअर म्हणजेच ही प्रपोर्शनल होती E⁻⁴ 2/3 E⁻⁴. मग या गिवन क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय मग ऑप्शन ए E⁻⁴. हा सेट 2019चा. आणि सेम क्वेश्चन्स बघा, क्वेश्चन्स केअरफुली बघा आणि या सेम क्वेश्चन्स तुम्हाला पाठीमागे दाखवते मी. येस, गेट 2011 सरफेस एनर्जी करेक्शन सेम क्वेश्चन्स पाठीमागे दाखवतो. येस, गेट 2015
सेम क्वेश्चन्स 2015च्या गेटमध्ये, तोच क्वेश्चन्स 2011च्या गेट एक्झाममध्ये आणि तोच क्वेश्चन सेट 2019मध्ये. म्हणजे सेट एक्झाममध्ये विचारले जाणारे प्रश्न गेट एक्झाममधून ॲज इट इज उचलले जातात. सेट एक्झाममध्ये विचारणारे प्रश्न जे आहेत ते गेट एक्झाममधून ॲज इट इज उचलले जातात. सो तुम्हाला गेटचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स वाचणे सुद्धा काय तेवढंच. हा तो क्वेश्चन आहे, हा कधी विचारलेला आहे, सेट 2019मध्ये. ॲज इट इज क्वेश्चन्स रिपीट होतात. सो काय करायचं, त्याला व्यवस्थित नोट करून घ्यायचं आहे. त्यानंतर हा बघा, हा क्वेश्चन्स आहे सेट 2013 मधला की 2015, एकदा चेक करून घ्यायला. आय थिंक 15 मधला आहे, सेट 2015. काय विचारलेलं यामध्ये, द सिमेट्री टर्म्स इन द सेमी इम्पेरिकल मास फॉर्म्युला इज ड्यू टू. सिमेट्री टर्म जी सेमी इम्पेरिकल मास फॉर्म्युलामध्ये ही कशामुळे अरेज होती. तर या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की हा जो न्यूक्लियस होता, या न्यूक्लियसमध्ये हे न्यूक्लियॉन्स होते. या न्यूक्लियॉन्समध्ये काही होते न्यूट्रॉन्स, काही होते प्रोटॉन्स. आणि न्यूट्रॉन आणि प्रोटॉन नंबरमधला हा जो डिफरन्स आहे, ह्या डिफरन्समुळे काय होत होती, तर ही जी असिमेट्रिक एनर्जी टर्म्स होती, ही असिमेट्रिक एनर्जी टर्म्स काय होत होती, अराईज होत होती. मग असिमेट्रिक एनर्जी टर्म्स कशामुळे प्रोड्यूस होत होती, तर असिमेट्रिक टर्म्स अराईज होत होती ड्यू टू नॉन इक्वेलिटी ऑफ प्रोटॉन नंबर अँड न्यूट्रॉन नंबर इनसाइड द न्यूक्लियस. नॉन इक्वेलिटी ऑफ प्रोटॉन नंबर अँड न्यूट्रॉन नंबर इनसाइड न्यूक्लियस, याच्यामुळे काय होत होती, सिमेट्रिक टर्म्स अराईज होत होती. हा सेट 2015 मधला क्वेश्चन ॲज इट इज क्वेश्चन तुम्हाला दाखवतो मी. सेट गेटमध्ये विचारलेला आहे, गेटमध्ये ॲज इट इज क्वेश्चन विचारलेला आहे. येस, हा बघा, गेट 2002 एक्झाममध्ये, गेटच्या 2002 एक्झाममधला ॲज इट इज क्वेश्चन आहे की द असिमेट्री टर्म, तिथे सिमेट्री नाव दिलेली विथ सेकंड सेमी इम्पेरिकल मास फॉर्म्युला इज ड्यू टू. इथे आपण आन्सर काढले होतं की अनइक्वल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन इनसाइड द न्यूक्लियस. आणि सेम क्वेश्चन, सेम, फक्त थोडंसं त्याचं काय केलं, रंगरूप चेंज केलं. आणि सेम क्वेश्चन सेट 2015 की 2013 एकदा चेक करून घ्यायला, त्या एक्झाममध्ये ॲज इट इज विचारलेला आहे. म्हणून तुम्हाला कळलं असेल की गेटच्या प्रिव्हियस इयरच्या एक्झामचे क्वेश्चन्स वाचणे मस्ट का आहे, कारण ॲज इट इज क्वेश्चन रिफ्लेक्ट झालेले, गेट एक्झाममधून ॲज इट इज क्वेश्चन सेटमध्ये रिफ्लेक्ट झालेले आहेत. तर इथपर्यंत जे होते ते आपले प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स होते, जे काय केले आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत, की ज्याच्यावर बेस्ड काही सेट एक्झाममध्ये विचारलेले क्वेश्चन्स आणि त्याच्याशी असोसिएटेड प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स, सेटमध्ये आलेले क्वेश्चन्स जे काही रिफ्लेक्ट झाले होते फ्रॉम अदर कॉम्पिटिशन एक्झाम लाईक गेट, नेट आणि JSTFR एक्सेट्रा. ओके, त्यानंतर आपण आता सेमी इम्पेरिकल मास फॉर्म्युला जो ड्रॉ केला, त्या सेमी इम्पेरिकल मास फॉर्म्युलाच्या बेसिसवर आपण काढू बाइंडिंग एनर्जी कर्व. सेमी इम्पेरिकल मास फॉर्म्युला, त्या सेमी इम्पेरिकल मास फॉर्म्युलाच्या बेसिसवर काढू आपण बाइंडिंग एनर्जी कर्व. बाइंडिंग एनर्जी कर्व आपण प्लॉट करतो, बाइंडिंग एनर्जी टर्म. तर बाइंडिंग एनर्जी कर्ववर सुद्धा डिपेंड डायरेक्टली सेटमध्ये क्वेश्चन्स विचारतात. अगोदर आपण बाइंडिंग एनर्जी कर्व प्लॉट करू, मग त्यानंतर बाइंडिंग एनर्जी असोसिएटेड ज्या काही टर्म्स आहेत, बाइंडिंग एनर्जी कर्व मी प्लॉट करते. ॲज इट इज तुम्ही काय करायचं, व्यवस्थित त्याला प्लॉट करून घ्यायचं आहे. बाइंडिंग एनर्जी कर्ववर बेस तुम्हाला एक क्वेश्चन सेटमध्ये 100% मिळेल, म्हणजे मिळेलच. इकडे आहे बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियॉन वाय ॲक्सिसवर, आणि एक्स ॲक्सिसवर आहे न्यूक्लियॉन नंबर. बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियॉन्स वर्सेस न्यूक्लियॉन नंबरचंही ग्राफ आहे. ग्राफचं नेचर बघा कसं आहे, तर या टाईपचं ग्राफचं नेचर आहे. हे जे आहे इथे, तिथे मॅक्सिमम बाइंडिंग एनर्जी आहे, जिची व्हॅल्यू आहे 8.79 मेगा इलेक्ट्रॉन, आणि ही मॅक्सिमम एनर्जी करस्पॉन्डिंग आहे ही जो आहे तो ए करस्पॉन्डिंग टू ए इज इक्वल टू 56, आणि ही जी आहे तर ही व्हॅल्यू आहे 8.76, जे की आपण इथे लिहिलेली. आणि ही मॅक्सिमम बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियॉन व्हॅल्यू असणारा जो न्यूक्लियस आहे तो आहे आयरन. हा जो आहे तो आहे आयरन, म्हणजे Fe2656, Fe2656 हा जो आहे हा मॅक्सिमम बाइंडिंग एनर्जी असणारा न्यूक्लियस आहे. ह्याच्या आहेत ह्या पिक्स,
इथे आहे 0, इथे आहे 0. त्या बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियनच्या कर्वला तुम्ही काय करायचं, व्यवस्थित प्लॉट करून घ्यायचं आहे. याला काय करायचं, व्यवस्थित प्लॉट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित प्लॉट करून घ्यायचं आहे. आता बघा, आपण आता बाइंडिंग एनर्जीची जी कर्व आहे त्या कर्ववर डिपेंडंट काय करू, याचं एक्सप्लेनेशन देऊ की बाइंडिंग एनर्जीची कर्व अशी काय आहे. बघा, जे पॉईंट्स आहेत व्यवस्थित ते स्टेप बाय स्टेप पॉईंट लिहून घ्यायचे. बघा, फर्स्ट पॉईंट आहे बाइंडिंग एनर्जी कर्व इज, बाइंडिंग एनर्जी कर्व बघा कंटिन्यूअस आहे एक्सेप्ट सम पिक्स. बघा, ही एक पिक दिसते, एक पिक दिसते, इथे एक पिक दिसते. बाइंडिंग एनर्जी कर्व ही कंटिन्यूअस आहे एक्सेप्ट सम पिक्स. ते पिक्स कुठे कुठे आहेत, तर ॲट ए इज इक्वल टू 4, तर पिक्स ऑफ करतो आपल्याला ए इज इक्वल टू 4, ए इज इक्वल टू 8, ए इज इक्वल टू 12 आणि 16. ए इज इक्वल टू 4, ए इज इक्वल टू 8, ए इज इक्वल टू 12 आणि ए इज इक्वल टू 16 ह्या न्यूक्लियर नंबर असणाऱ्या किंवा ॲटॉमिक मास नंबर असणाऱ्या. ए इज इक्वल टू 4, 8, 12, 16 ॲटॉमिक मास न्यूक्लिय. ज्या न्यूक्लियाचे ॲटॉमिक मासेस 4, 8, 16 आणि 12 हे आहेत, या न्यूक्लियनसाठीच काय दिसतं आपल्याला, तिथे या पिक्स दिसत आहेत. म्हणजेच आपण सांगू शकतो की ई लेस दॅन 30, ॲटॉमिक मास लेस दॅन 30 असणारा जो रिजन आहे त्यामध्ये 4, 8, 12 आणि 16 ॲटॉमिक नंबर असणाऱ्या, ॲटॉमिक मास नंबर असणाऱ्या न्यूक्लियस काय करतात, तो बाइंडिंग एनर्जी कंटिन्युअस कर्वचंही ते अनवॉन्टेड किंवा अनॉमलस बिहेवियर दाखवतात. हे काय करतात, अनॉमलस बिहेवियर तिथे दाखवत आहे. दुसरा पॉईंट आपण यावरून लिहू की ही मॅक्सिमम बाइंडिंग एनर्जीच्या करस्पॉन्डिंग. दुसरा पॉईंट काय लिहू, द बाइंडिंग एनर्जी इज मॅक्सिमम. बाइंडिंग एनर्जी इज मॅक्सिमम. बाइंडिंग एनर्जी म्हटल्यापेक्षा बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियन म्हणून आपण. बाइंडिंग एनर्जी म्हणजेच बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियन याची व्हॅल्यू जी ती मॅक्सिमम किती आहे, तर 8.76. बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियनची व्हॅल्यू मॅक्सिमम 8.76 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट जी कोणासाठी आहे, फॉर आयरन न्यूक्लियस. आयरन न्यूक्लियस म्हणजे Fe 2656 न्यूक्लियस जो आहे त्याच्यासाठी बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियनची व्हॅल्यू सर्वात मॅक्सिमम आहे 8.76 मेगा, सॉरी 79 आहे, 8.79 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजेच यावरून आपण कन्क्लुजन काय सांगू शकतो की Fe इज मोस्ट स्टेबल. Fe जो आहे तो काय, तर मोस्ट स्टेबल न्यूक्लियस अमॉंग नेचर. आपल्याला तसं कळतं की आयरन जो आहे तो आयरनचे एलिमेंट सर्वात स्ट्रॉंगेस्ट असतात, खूप दीर्घकाळपर्यंत टिकू शकता. का, कारण की आयरनचा जो न्यूक्लियस आहे ते न्यूक्लियसची बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियन व्हॅल्यू सगळ्यात जास्त आहे. म्हणजे त्या आयरनच्या न्यूक्लियसमध्ये असणारे न्यूक्लियन्स इझिली ब्रेक होतात का, नाही, इझिली ब्रेक होत नाहीत. मग आयरनपेक्षा जास्त न्यूक्लियर नंबर असणारे न्यूक्लियसची बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियनची व्हॅल्यू बघा डिक्रीज होते. तोही पॉईंट लिहू आपण एक काय, की फॉर हेवी न्यूक्लियाय the binding energy per unit nucleon value decreases. बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियन व्हॅल्यू काय होती, हेवियर न्यूक्लियससाठी डिक्रीज होते. तर डिक्रीज कशामुळे होते, तर ड्यू टू सॅच्युरेशन प्रॉपर्टी. ही कशामुळे डिक्रीज होत आहे, तर ड्यू टू सॅच्युरेशन प्रॉपर्टी. ड्यू टू सॅच्युरेशन प्रॉपर्टी जी न्यूक्लियसची, ते सॅच्युरेशन प्रॉपर्टी न्यूक्लियसमुळे हायर न्यूक्लिया जे आहेत की ज्या न्यूक्लियसचे ॲटॉमिक मासेस जे येते, ॲटॉमिक मासेस हे ग्रेटर दॅन 90 आहेत, त्या न्यूक्लियनसाठी बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियनची व्हॅल्यू कमी होत जाते. आणि ती कमी काळाच्यामुळे होती, तर ती कमी होती. तर बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियनची व्हॅल्यू कमी होण्याचं रिजन आहे की न्यूक्लियसची जी काही सॅच्युरेशन प्रॉपर्टी आहे, म्हणजे न्यूक्लियसच्या आतमध्ये असणारे न्यूट्रॉन आणि प्रोटॉन इनसाइड द न्यूक्लियस कशा प्रकारे डिस्ट्रीब्युटेड आहे, त्या डिस्ट्रीब्युशनच्या अकॉर्डिंग काय होते, तर बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियन ही व्हॅल्यू हेवियर न्यूक्लियससाठी रिड्यूस होत जाते. हेवियर न्यूक्लियनसाठी काय होत जाते, ती व्हॅल्यू रिड्यूस होत जाते. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय लिहिणार आपण, यामध्ये 2 कंपार्टमेंट बनवू. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय लिहिणार आपण, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट लिहिणार जो की तुम्हाला ग्राफिकली दिसतोय की
लाईट न्यूक्लिया काय होतील बघा, हा जो रिजन आहे हा कसा आहे, हा लायटर न्यूक्लियाचा रिजन आहे, हा तुम्हाला दिसतोय, हा लायटर न्यूक्लियाचा रिजन आहे आणि हा हेवियर न्यूक्लियाचा रिजन आहे. मग जो न्यूक्लियस हेवियर रिजनमध्ये लाईज करत असेल याची टेंडन्सी काय असेल, बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियन व्हॅल्यू वाढवणे. मग हा बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियन व्हॅल्यू वाढवण्यासाठी काय करतो, याचे जे एका मोठ्या न्यूक्लियसला दोन न्यूक्लियसमध्ये ब्रेक करतो. मोठा न्यूक्लियस काय होतो, एक मोठा असलेला न्यूक्लियस दोन लहान न्यूक्लियसमध्ये ब्रेक होतो. लहान न्यूक्लियसमध्ये ब्रेक झाला म्हणजे ए नंबर कमी झाला म्हणजे काय होतो, इथून इथे जर असेल तर ए नंबर कमी झाल्यामुळे ते काय होईल, थोडा मागे येईल. ए नंबर कमी झाला म्हणजे काय होईल, याच्या करस्पॉन्डिंग बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियनची व्हॅल्यू कमी, आणि जर ब्रेक झाला तर त्याची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियनची व्हॅल्यू काय होईल, वाढेल. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की नेचरमध्ये हेवीएस्ट न्यूक्लियस जे आहेत, म्हणजे आपण काय म्हणू शकतो, इथे बघा आपण काय सांगू शकतो यावरून, मग हे जे हेवीएस्ट न्यूक्लियस आहे, ओके एक मिनिट काय झालेलं, ओके गॉट इट. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, जे हेवियर न्यूक्लिया आहे, the heavier nuclei are break into two or more lighter nuclei in order to increase binding energy per unit nucleon value, and such process is known as nuclear fission. Such process is known as nuclear fission. तर न्यूक्लियर फिशन जे न्यूक्लियर फिशनमध्ये काय होतो, हा एक आता हेवी न्यूक्लियस आहे, तर हा काय होतो, तर दोन लायटर न्यूक्लियामध्ये कन्वर्ट होतो. आणि काय होते, त्याची बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियन व्हॅल्यू इन्क्रीज होते. बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियन व्हॅल्यू इन्क्रीज होते म्हणजे तो काय होतो, स्टॅबिलिटीकडे अचीव जातो. तो काय करतो, स्टॅबिलिटी गेन करतो. मग ही जी प्रोसेस आहे, ज्या प्रोसेसमध्ये लार्जर ए हा काय होतो, तो दोन स्मॉलर एजमध्ये कन्वर्ट होतो, त्या प्रोसेसला म्हणतो आपण न्यूक्लियर फिशन म्हणजे काय, ब्रेकिंग. म्हणजे आपण लिहिलेलं इथे काय लिहिलं, ब्रेक होतो म्हणजे काय, एक न्यूक्लियस दोन छोटे न्यूक्लियसमध्ये कन्वर्ट होतो, त्याला म्हणतो आपण न्यूक्लियर फिशनमध्ये काय झालं तर तुम्हाला विचारू शकतात एमसीक्यूजमध्ये की इन न्यूक्लियर फिशन, तर न्यूक्लियर फिशन प्रोसेसमध्ये बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियन व्हॅल्यू काय होते, इन्क्रीज होते. बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियन व्हॅल्यू काय होते, न्यूक्लियर फिशनमध्ये इन्क्रीज होते. सिमिलर वेने लायटर न्यूक्लिया काय करतात, लायटर न्यूक्लिया आर comes together and form a heavier nuclei कशासाठी, to increase binding energy per unit nucleon value, and such process is known as nuclear fusion. न्यूक्लियर फिशन प्रोसेसचं जर एक्झाम्पल सांगायचं असेल तर तुम्हाला न्यूक्लियर बॉम्ब जो आहे, न्यूक्लियर बॉम्ब हे एक्झाम्पल आहे न्यूक्लियर फ्युशनचं, की ज्यामध्ये काय होतं तर हेवियर न्यूक्लियन जसं की युरेनियम यासारखा न्यूक्लियस लायटर न्यूक्लियामध्ये कन्वर्ट होतो आणि त्यापासून लार्ज अमाऊंटमध्ये एनर्जी रिलीज होते आणि तो आपल्याला न्यूक्लियर बॉम्ब दिसतो. सिमिलरली काय होतात असे बघा, हे दोन छोटे लायटर न्यूक्लिया हे कंबाईन होऊन काय करतात, एक हेवियर न्यूक्लिया बनवतात. हेवियर न्यूक्लिया बनवला म्हणजेच काय होतं, ते हेवियर न्यूक्लियाची बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियन व्हॅल्यू काय होते, इन्क्रीज होते. बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियन व्हॅल्यू काय होते, इन्क्रीज होते. म्हणजेच आपण यावरून असं सांगू शकतो की न्यूक्लियर फ्युजन जो आहे, न्यूक्लियर फ्युजन यामध्ये सुद्धा बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियन व्हॅल्यू ही इन्क्रीज
होते. आणि याचं एक्झाम्पल जे आहे तर न्यूक्लिअर फ्युजन प्रोसेसचं एक्झाम्पल आहे हायड्रोजन बॉम्ब. हायड्रोजन बॉम्ब जो आहे ते काय आहे तर न्यूक्लिअर फिशन रिॲक्शनचं एक्झाम्पल आहे. आणि न्यूक्लिअर बॉम्ब जो आहे तो न्यूक्लिअर बॉम्ब हे न्यूक्लिअर फिशनचं एक्झाम्पल आहे. न्यूक्लिअर फिशनचं आणि न्यूक्लिअर फ्युजनचं. मग यावरून आपण एक कन्क्लुजनवर काय पोहोचू शकतो की इन बोथमध्ये एक तर फिशन असेल और फ्युजन. इन बोथ न्यूक्लिअर फिशन और फ्युजन the value of binding energy per unit nucleon get increased. न्यूक्लिअर फिशन प्रोसेस असो की न्यूक्लिअर फ्युजन प्रोसेस असो, दोन्ही रिॲक्शन्समध्ये काय होते तर बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियनची व्हॅल्यू वाढतेच. मग तुम्हाला विचारू शकतात मल्टिपल चॉईस क्वेश्चन्समध्ये MCQमध्ये की काय होते, फिशनमध्ये बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियन डिक्रीज होते की इन्क्रीज होते, फ्युजनमध्ये डिक्रीज होते की इन्क्रीज होते. पण लक्षात ठेवायचं आहे काय की दोन्ही टर्म जे असतील फ्युजन असो की फिशन असो, ज्या दोन्ही प्रोसेसमध्ये बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियन काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियन व्हॅल्यूज कधी इन्क्रीज होते. आणखी काय सांगू शकतो आपण की ए नंबर जो आहे न्यूक्लियॉन नंबर ए अँड चार्ज म्हणजे झेड इज कन्झर्व्ड इन बोथ प्रोसेस. न्यूक्लिअर फिशन आणि न्यूक्लिअर फ्युजन दोन्ही प्रोसेसमध्ये ए नंबर जो आहे न्यूक्लियॉन नंबर आणि चार्ज नंबर जो आहे झेड, हे दोन्ही काय असतात, कन्झर्व्ड असतात. म्हणजे फ्युजन होण्या अगोदर आणि फिशन झाल्यानंतर जे काही असतील न्यूक्लिअर नंबर ते काय असतील, इनिशियल आणि फायनल दोन्हीची व्हॅल्यू सेम असेल. दोन्हीची व्हॅल्यू काय असतील, सेम असतील. त्यानंतर मग आपण ह्या कव्हरमध्ये बघितलेली इथे की काय अशा पिक्स दिसल्या होत्या. ह्या काही पिक दिसल्या होत्या. पिक कशामुळे होत्या तर त्या पिक्स होत्या ड्यू टू इवन आणि ऑड नेचर ऑफ न्यूक्लियन्स. त्याच्या पिक्स होत्या. काय सांगू शकतो आपण, द न्यूक्लियस हॅव्हिंग इवन एन अँड झेड, असे न्यूक्लियस ज्या न्यूक्लियसमध्ये काय असतात, न्यूक्लियस नंबर पी U1 असतात, एन आणि झेड, ते कसे असतात, दे आर मोस्ट स्टेबल. असे न्यूक्लियस ज्या न्यूक्लियसमध्ये न्यूट्रॉन आणि प्रोटॉन नंबर कसे असतात, इवन असतात, ते मोस्ट स्टेबल असतात. अँड हॅव, त्याची बाइंडिंग एनर्जी कशी असते, बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियन व्हॅल्यू मोठी असते. अँड दे हॅव बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियॉन इज लार्ज. त्यांची बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियन व्हॅल्यू कशी असते, लार्ज असते. मग असे न्यूक्लियस ज्यामध्ये ही ऑड असतात, द न्यूक्लियस हॅव्हिंग ऑड एन अँड झेड, they are less stable. किंवा त्यालाच काय म्हणू शकतो आपण, अनस्टेबल. ते कसे आहेत, अनस्टेबल्स आहेत. अनस्टेबल. मग असे न्यूक्लियस ज्या न्यूक्लियसमध्ये असणारे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किंवा नंबर ऑफ प्रोटॉन्स हे एक स्पेसिफिक नंबर शिकवलं असतात. काय लिहायचं आहे, द न्यूक्लियस इन विच द number of neutrons and number of protons corresponding to magic number. आणि जे मॅजिक नंबर किती आहे तर ते मॅजिक नंबर आहेत 2, 8, 20, 28, 2, 8, 20, 28, 50 आणि 82. असे न्यूक्लियस ज्या न्यूक्लियसमध्ये असणारे मॅजिक नंबर, एक तर त्या न्यूक्लियसमध्ये असणारे न्यूक्लियॉन म्हणजे एक तर प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन, प्रोटॉनची संख्या 2 असेल किंवा न्यूट्रॉनची संख्या 2 असेल, प्रोटॉनची संख्या 8 असेल किंवा न्यूट्रॉनची संख्या 8 असेल, प्रोटॉनची संख्या 20 असेल किंवा न्यूट्रॉनची संख्या 20 असेल. सिमिलर 28, 50, 82 यापैकी कोणत्याही एका नंबरच्या इक्वल जर का असतील तर न्यूक्लियसची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियन व्हॅल्यू कशी असते, जास्त असते. किंवा ते न्यूक्लियस कसे असतात, मोस्ट स्टेबल असतात. द न्यूक्लियस इन विच द नंबर ऑफ न्यूट्रॉन्स अँड नंबर ऑफ प्रोटॉन्स करस्पॉन्डिंग टू द मॅजिक नंबर आर मोस्ट स्टेबल. अँड म्हटल्यापेक्षा दोन्हीपैकी ऑर म्हणू आपण, याला काय म्हणू, ऑर.
एक तर न्यूट्रॉन नंबर मॅजिक नंबरचे इक्वल पाहिजेत किंवा प्रोटॉन नंबर मॅजिक नंबरचे इक्वल पाहिजेत. दोन्हीपैकी एक जर इक्वल असेल तर ते न्यूक्लियस असतात मोस्ट स्टेबल. पण जर दोन्ही मॅजिक नंबरचे इक्वल असतील तर त्याला म्हणतात डबली मॅजिक. इफ बोथ न्यूट्रॉन नंबर and proton number equal to magic number, such nucleus, अशा न्यूक्लियसला म्हणतो आपण डबली मॅजिक. सच न्यूक्लियस इज नोन ॲज डबली मॅजिक. असे न्यूक्लियस की ज्या न्यूक्लियसमध्ये असणारे न्यूट्रॉन नंबर आणि प्रोटॉन नंबर दोन्ही कसे असतात मॅजिक नंबरचे इक्वल आहे, तर त्या न्यूक्लियसला म्हणतात डबली मॅजिक. तर डबली मॅजिकचं एक्झाम्पल आहे बघा. डबली मॅजिकचं एक्झाम्पल ऑक्सिजन. ऑक्सिजन 816. बघा याच्यामध्ये ऑक्सिजन 816मध्ये झेड किती आहेत 8, एन किती आहेत 8. हा सुद्धा मॅजिक नंबर आहे आणि हा सुद्धा मॅजिक नंबर आहे. दोन्ही काय आहेत मॅजिक नंबर. सो ऑक्सिजन 816 हा काय झाला डबली मॅजिक. डबली मॅजिक. सिमिलर वेने हे झालं पहिलं एक्झाम्पल आणि सिमिलर वेने डबली मॅजिक दुसरं एक्झाम्पल आहे लीड. पीबी लीड 82208. यामध्ये आणखी ॲड करायचं आहे की हा जो आहे 28 20 28 50 82 त्यानंतर 126. हा 126 फक्त न्यूट्रॉनसाठीच आहे. हा 126 जो आहे हा फक्त न्यूट्रॉन मॅजिक नंबर आहे. प्रोटॉन मॅजिक नंबर 126 नाही आहे. का नाही आहे कारण नेचरमध्ये 126 पर्यंतचे एलिमेंट आतापर्यंत फाउंड झालेलेच नाही आहे. सो 126 हा मॅजिक नंबर कोणाचा आहे फक्त न्यूट्रॉनचा. यामध्ये बघा काय मिळेल मग तुम्हाला झेड इज इक्वल टू 82 मॅजिक नंबर आहे आणि एन इज इक्वल टू मिळतोय 126. हे दोन्ही पण काय आहेत मॅजिक नंबर आहेत. सो हा जो न्यूक्लियस आहे लीड हा पण काय आहे डबली. हा पण न्यूक्लियस काय आहे डबली मॅजिक. हा पण न्यूक्लियस काय आहे डबली मॅजिक. सो याला काय करायचं व्यवस्थित लक्षात ठेवायचं. एक्झाममध्ये तुम्हाला आता नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला दाखवतो मी हा क्वेश्चन डायरेक्टली विचारलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज डबली मॅजिक न्यूक्लियर बाइंडिंग एनर्जी कर्वशी असोसिएटेड जे काही क्वेश्चन्स आहेत तर हे आपण आता प्रिव्हियस समोरचं जे लेक्चरच घेऊ त्या लेक्चरमध्ये आपण ते पाहणारच आहोत. पण तरी काय करायचं तुम्ही याला केअरफुली लक्षात ठेवायचं आहे की काय काय आहेत ते. मग त्याच्यानंतर मग हे जे आणखी एक पॉईंट यामध्ये महत्त्वाचा की द पिक्स इन द बाइंडिंग एनर्जी कर्व आर ड्यू टू व्हेरिएशन इन पेरिंग एनर्जी. मग ते जे पिक्स आहेत बाइंडिंग एनर्जी पर्यंत न्यूक्लियरच्या कोरमध्ये हे जे पीक आपण बघितले हे वाले कुठे हे इथे दिसत आहेत. हे एक पीक हे एक पीक हे एक पीक. हे तिन्ही पीक कशामुळे तर हे पीक आहे ड्यू टू पेरिंग एनर्जीमुळे. तर ते पिक्स कशामुळे आहेत तर पेरिंग एनर्जी व्हेरिएशन. द पिक्स इन द बाइंडिंग एनर्जी term is due to variation of pairing energy. बाइंडिंग एनर्जीच्या कोर्समध्ये जे काही पिक्स आहेत तर ते पिक्स कशामुळे तर पेरिंग एनर्जीच्या व्हेरिएशनमुळे. कारण की आपल्याला माहिती आहे की पेरिंग एनर्जी बघा ईपी तर ईपीच्या 3 व्हॅल्यूज होत्या. ईपीची व्हॅल्यू होती एक तर ईपी अपॉन ए रेस टू दी पॉवर 3/4. हे कशासाठी होती इव्हनसाठी. याची व्हॅल्यू होती 0 कशासाठी एक तर इव्हन ऑड किंवा ऑड इव्हन न्यूक्लियससाठी आणि याचीच व्हॅल्यू होती AP अपॉन ए रेस टू दी पॉवर 3/4 ऑड न्यूक्लियससाठी. मग एखाद्या न्यूक्लियसमध्ये असणारे न्यूक्लियर नंबर जर इव्हन असतील तर पेरिंग एनर्जी टर्म त्यामध्ये ॲड होईल. जर इव्हन ऑड इव्हन दोन्हीपैकी एक असेल तर पेरिंग एनर्जी टर्म्स कॉन्ट्रीब्युशन असणार नाही. आणि जर दोन्ही ऑड असतील तर पेरिंग एनर्जी कमी होईल. म्हणजेच काय तर पेरिंग एनर्जीमध्ये जे काही व्हॅरिएशन आहे त्याच्यामुळे काय होतात तर त्या न्यूक्लियस जे आहेत त्या न्यूक्लियसच्या बाइंडिंग एनर्जी पर्यंत न्यूक्लियरच्या आईच्या व्हॅल्यूजमध्ये काय होतात तर पीक्स या ऑकर होत असतात. काय होत असतात पीक ऑकर होत असतात. मग त्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट आहे जो नोट करून लिहून घ्यायचा आहे ज्याच्यावर बेस नेटमध्ये आणि सेटमध्ये 2-3 वेळा प्रश्न विचारले आहे. तो की काय की ड्यू टू spherical symmetry of charge
ड्यू टू स्पेरिकल सिमेट्री ऑफ चार्ज डिस्ट्रीब्यूशन, ड्यू टू स्पेरिकल सिमेट्री ऑफ चार्ज डिस्ट्रीब्यूशन ऑफ न्यूक्लियस. आता हे लिहितोय आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, कारण आपण काय घेतलेलं न्यूक्लियसच्या आतमध्ये असणारा चार्ज, कारण न्यूक्लियसचे आपण रेडियस सांगतोय. आता रेडियस कशाला असेल की ज्याला स्पेरिकल जिओमेट्री असेल त्यालाच. मग न्यूक्लियसची जर का आपण स्पेरिकल जिओमेट्री अज्युम केली, ड्यू टू स्पेरिकल जिओमेट्री ऑफ चार्ज डिस्ट्रीब्यूशन ऑफ न्यूक्लियस, द कुलम एनर्जी, द कुलम एनर्जी इज, तो कुलम एनर्जीचा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवायचा आहे, कारण या फॉर्म्युलावर बेस भरपूर वेळा प्रश्न विचारलेला येतो आहे. -3/5 के झेड -1 ई स्क्वेअर अपॉन आर, के झेड -1 ई स्क्वेअर अपॉन आर, ज्यामध्ये केची व्हॅल्यू किती असते तर के आपल्याला माहिती आहे की किती असतो 1/4πε0. केची व्हॅल्यू असते 1/4πε0. तर हा फॉर्म्युला व्यवस्थित केअरफुली लक्षात ठेवायचा आहे, कारण या फॉर्म्युल्यावर बेस सुद्धा नेटमध्ये आणि सेटमध्ये 2-3 वेळा डायरेक्टली प्रश्न विचारलेले आहे. 2-3 वेळा काय डायरेक्टली प्रश्न विचारलेले आहे. त्यानंतर आणखीन एक असाच फॉर्म्युला आहे, तो म्हणजे बाइंडिंग एनर्जी ऑफ मिरर न्यूक्लियाय. बाइंडिंग एनर्जी ऑफ मिरर न्यूक्लियाय, बाइंडिंग एनर्जी ऑफ मिरर न्यूक्लियाय. याच्यावर सुद्धा 2-3 वेळा सेटमध्ये क्वेश्चन आला आहे. तर तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये दाखवतोच मी या फॉर्म्युलर बेस क्वेश्चन्स कोणते आलेले आहेत. तर हाही लक्षात ठेवायचं आहे की मिरर न्यूक्लियाय बघा, तर मिरर न्यूक्लियामध्ये आपण माहिती मिरर न्यूक्लियाचे रेडियस काय असतात, सेम. मिरर न्यूक्लियाची रेडियस काय असते, सेम असते, आणि ए नंबर जो आहे तो पण काय असतो, सेम असतो. तर मिरर न्यूक्लिया कशाला म्हटलं तर आपण की एक न्यूक्लियस आहे ए, एक न्यूक्लियस आहे बी. ए न्यूक्लियसमध्ये असणारे झेड, बी न्यूक्लियस या न्यूक्लियसचे Z1, याचे Z2, यामध्ये असणारे N1 आणि यामध्ये असणारे N2. जर Z1 = N2 आणि N1 = Z2 जर असतील तर त्या न्यूक्लियसला म्हणतो आपण मिरर. म्हणजेच काय, फर्स्ट न्यूक्लियसमध्ये असणारे प्रोटॉन नंबर, सेकंड न्यूक्लियसचा न्यूट्रॉन नंबर, आणि फर्स्ट न्यूक्लियसमध्ये असणारे न्यूट्रॉन नंबर हे सेकंड न्यूक्लियसच्या प्रोटॉन नंबरच्या इक्वल जर का असतील, म्हणजेच काय तर त्या न्यूक्लियसचे पहिल्या न्यूक्लियसमध्ये असणारे टोटल नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स आणि सेकंड न्यूक्लियसमध्ये असणारे टोटल नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स इक्वल असतील. म्हणजेच काय तर फर्स्ट न्यूक्लियसचे रेडियस आणि सेकंड न्यूक्लियसच्या रेडियस काय असतील, इक्वल असतील. तर त्या न्यूक्लियसला म्हटलं तर आपण मिरर न्यूक्लियस. त्या न्यूक्लियसला काय म्हटलं तर मिरर न्यूक्लियस. मग हे जे मिरर न्यूक्लियस, या मिरर न्यूक्लियसमध्ये फक्त डॉमिनंट असणारी टर्म्स कोणती असते, फक्त कुलम एनर्जी असते. बाकी सर्व टर्म्स कशा असतात, त्यांच्या सिमेट्रिक असतात. तर मिरर न्यूक्लियस जे आहेत, मिरर न्यूक्लियाय मिरर न्यूक्लिया जे आहे, तर मिरर न्यूक्लियाय हॅव ओनली मिरर न्यूक्लिया हॅव ओनली डिफरन्स इन कुलम एनर्जी. आणि मिरर न्यूक्लियाच्या कुलम एनर्जीचं जे एक्सप्रेशन आहे ते एक्सप्रेशन असतं किंवा मिरर न्यूक्लियाचे जे फक्त करेक्शन कशामध्ये, कुलम एनर्जीमध्ये, आणि त्या कुलम एनर्जीचं करेक्शन कशामुळे होतो, अँड मास डिफरन्स जो की आपण डिनोट करतो डेल्टाने, ऑफ द न्यूक्लियस ऑफ न्यूक्लियाय. हे हँडरायटिंग थोडं ॲडजस्ट करून घ्या. मास डिफरन्स ऑफ द न्यूक्लियाय, तर मास डिफरन्स ऑफ मिरर न्यूक्लियाचा फॉर्म्युला सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. याच्यावर सुद्धा नेटमध्ये आणि सेटमध्ये डायरेक्टली प्रश्न विचारलेला आहे की डेल्टा एम किंवा डेल्टा मास डिफरन्स डेल्टा इज इक्वल टू आहे मास ऑफ प्रोटॉन मायनस मास ऑफ न्यूट्रॉन प्लस 2AC Z-1 अपॉन C स्क्वेअर e raised to the power 1/3, C स्क्वेअर e raised to the power 1/3. मग यामध्ये Z काय असेल तर Z असेल ॲटॉमिक मास किंवा ॲटॉमिक नंबर ऑफ लाइटर न्यूक्लिया. कारण आता बघा मिरर न्यूक्लियसमध्ये 2 न्यूक्लियस असतील, यापैकी जो Z लहान असेल तो काय करायचा, या फॉर्म्युल्यामध्ये इथे पुटअप करायचा. जो Z लहान असेल तो या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करायचा. किंवा मोर जनरली हा जो आहे हा फॉर्म्युला असा सुद्धा असतो की डेल हा जो फॉर्म्युला आहे हा काही टेक्स्टबुकमध्ये असं सुद्धा दिलेला आहे की ट्वाइस Z मायनस A ब्रॅकेटमध्ये AC A-1 अपॉन e raised to the power 1/3 प्लस मास ऑफ हायड्रोजन मायनस मास ऑफ न्यूट्रॉन, मास ऑफ हायड्रोजन मायनस मास ऑफ न्यूट्रॉन. मग यामध्ये हा जो Z आहे
तर झेड इज इक्वल टू असतो Z1 आणि Z1 इज ग्रेटर दॅन Z2, ज्यामध्ये Z1 आणि Z2 काय असतील तर दोन्ही न्यूक्लियसमध्ये असणारी न्यूक्लिऑन नंबर किंवा नंबर ऑफ प्रोटॉन्स. ठीक आहे, तर आपण इथपर्यंत थांबूया या लेक्चरमध्ये. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहूया की आपण जो बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियॉनचा ग्राफ प्लॉट केला त्यावर बेस सेटमध्ये गेटमध्ये नीटमध्ये कसे MCQ विचारलेले आहेत, त्यानंतर मिरर न्यूक्लियसच्या मास डिफरन्सवर बेस कसा MCQ विचारलेला आहे, त्यानंतर मॅजिक नंबरशी असोसिएटेड काही क्वेश्चन्स आहेत, कोणत्या न्यूक्लियसची जास्त एनर्जी आहे याच्याशी रिलेटेड कसे क्वेश्चन्स विचारले ते सर्व क्वेश्चन्स आपण काय करू नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू. ओके, थँक्यू.